नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 73. पण त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 73. आज साक्षीने तिला तिचे जुने फोटो दाखवले होते. ती अगोदर कशी होती, कशी राहत होती ते तिला सांगितलं. श्री एक मोठा पोलीस ऑफिसर आहे, शिवाय एक मोठा बिझनेसमॅनसुद्धा. त्याची फॅमिली खूप नावाजलेली आहे, म्हणून तिला त्याच्या स्टेटसप्रमाणे राहायला हवं असं तिने तिला समजवलं. उद्या श्रीला तुझ्या अशा राहण्याने ऑकवर्ड वाटायला नको, म्हणून तुलाच प्रयत्न करावे लागतील हे साक्षीने तिला पटवून दिलं होतं. आणि तिने स्वतःहून मेकओव्हरसाठी पुढाकार घेतला होता. अदिती दरवाजामध्ये उभी होती, पण आता आत जायला कचरत होती. थोडा वेळ बाहेर उभं राहून तिने थोडीशी हिंमत करत डोर ओपन केला आणि आत गेली. पण समोर बघून तिचं हृदय जोराने उड्या मारायला लागलं. तिची धडधड वाढली होती. समोर श्री नुकताच फ्रेश होऊन आला होता. त्याच्या छातीवरून ओघळणारे पाणी दवबिंदूप्रमाणे भासत होते. त्याची नित्तळ गोरी कांती, त्याची भरीव शरीर यष्टी आणि त्याचा चार्म तिच्या हृदयाच्या तारा छेडत होते. तिच्या हातांची चुळबुळ वाढली होती. ती हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यांमधून त्याच्याकडे बघत होती. बायको, समोर येऊन बघ मला. मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. तुझा हक्क आहे तो. श्री तिच्या जवळ जात म्हणाला आणि ती पाठीमागे जात होती. श्री ते मी अडखळत बोलत मागे सरकत होती. सरकत ती मागे भिंतीला जाऊन टेकली. श्री तिच्या खूप जवळ होता. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्याने तिच्या पोटात गोळा आला होता. ती नजर चोरत खाली बघत होती. श्रीने तिच्या चेहऱ्यावर येणारे केस हळूच मागे सरकवले आणि तसंच बोट तिच्या कानामागून खाली घेत त्याने तिच्या गळ्यावरून फिरवलं आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला. तिने डोळे बंद केले. त्याचा पुरुषी गंध तिला वेडावत होता. तिच्या तोंडून फक्त श्री एवढंच बाहेर पडलं. तिला असं त्याच्यात हरवलेलं बघून श्रीच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. अदिती, खूप सुंदर दिसत आहेस तू आज. श्री तिला एकटक पाहत म्हणाला. तुम्हाला आवडलं? खूप. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? तू जर अशीच सुंदर दिसत राहिली तर मग. त्याने त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिर केली. श्री ती लाजली आणि तिने तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. त्याने हळूवार तिचे हात बाजूला केले आणि तिला स्वतःकडे ओढत त्याच्या मजबूत बाहूंमध्ये तिला बंदिस्त केलं. बराच वेळ दोघे एकमेकांना फील करत होते. मला मिस केलं? श्रीने विचारलं. आणि तुम्ही? मी सुद्धा. तुझ्याशिवाय आता एक मिनिटंसुद्धा चैन पडत नाही मला, श्री मिठी घट्ट करत म्हणाला. त्याचवेळी डोरवर नॉक झालं आणि दोघेही बाजूला झाले. मामा मामींनी खाली बोलवलं आहे तुला, नीलाने सांगितलं आणि खाली पळाली. हिने डोरवर नॉक केलं? प्रगती आहे, श्री अंगावर शर्ट चढवत म्हणाला. साक्षी वहिनीने शिकवलं तिला. तुलासुद्धा बरंच शिकवलेलं दिसतंय, श्री तिच्याकडे बघत म्हणाला. सकाळी पडलेलं स्वप्न आणि साक्षीने तिची काढलेली समजूत ह्यामुळे अदितीमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट होती. स्मिताताई आणि साक्षीने अदितीची ओटी भरली आणि थोड्याच वेळात श्री आणि अदिती डॉक्टरकडे जाण्यासाठी निघाले. नीलाला घेण्यासाठी बनी येणार होता. आज काय काय केलं, दिवस कसा गेला, श्रीने अदितीकडे चौकशी केली. अदितीसुद्धा भरभरून सांगत होती. ती बऱ्यापैकी रुळली होती. मनापासून सर्व आपलं करून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि तिचे प्रयत्न दिसत होते. हॅलो एव्हरीवन, हाय दी, बनी आत येत म्हणाला. हॅलो बनी, ये ना, बस. साक्षीने बनीला बसायला सांगितलं. सई आणि बाळ काय बोलत आहे? आदित्यने विचारलं. काही नाही, मजेत आहेत. बरं नीला, निघायचं ना? बनीने विचारलं. अरे लगेच कुठे? आत्ताच तर आला ना तू, आणि जेवण रेडी आहे, जेवून जा, स्मिताताई म्हणाल्या. नको काकी, नाही तर सकाळी 3
सॉरी 4 जणांचं जेवण गरम करून देईल आई मला खायला, बनी हसत म्हणाल्या. म्हणजे मला नाही कळलं, स्मिताताई विचार करत म्हणाल्या. मी सांगतो नंतर, आदित्य हसत म्हणाला. बरं ठीक आहे, निदान चहा कॉफी तर घेशील की नाही, स्मिताताईंनी विचारलं. कॉफी चालेल, बनी हसत म्हणाला. जवळजवळ 1 तास डॉक्टर घोरपडे अदितीबरोबर बोलत होते. तिचं काउन्सिलिंग झाल्यावर श्री डॉक्टरांना जाऊन भेटला. त्यांच्याबरोबर बोलून ते दोघे निघाले. आपण हे कुठे आलो आहोत, अदिती इकडे तिकडे बघत म्हणाली. हे माझं आणि तुझं फेवरेट रेस्टॉरंट आहे, श्री कारचा डोअर ओपन करत म्हणाला आणि तिला घेऊन आत गेला. एका प्रायव्हेट एरियामध्ये त्याने टेबल बुक केला होता. श्रीने चेअर मागे केली आणि अदितीला बस म्हणून खुणावलं. तो जाऊन तिच्या समोर बसला. शांत परिसर होता, आजूबाजूला कोणीच नव्हतं. वेटरसुद्धा लांब उभे होते. सॉफ्ट म्युझिक चालू होतं बॅकग्राऊंडला. अदिती, तू मला आज खूप छान सरप्राईज दिला आहे. माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, श्री म्हणाला आणि त्याने एक बॉक्स अदितीकडे दिला. काय आहे यात, अदितीने एक्सायटेड होत विचारलं. तूच बघ, श्री म्हणाला आणि तिने गिफ्ट ओपन केलं. मोबाईल, थँक्यू, पण हा तर खूप मोठा आहे आणि महागसुद्धा. मला वापरता नाही येणार हा फोन. आम्हा बाबांकडे तर एकदम छोटा फोन होता आणि तो सुद्धा मी कधी हातात घेत नव्हते, अदिती एवढंसं तोंड करत म्हणाली. अदिती, मी तुला शिकवेल हा मोबाईल कसा वापरायचा ते, मग तर ठीक आहे ना, श्रीने तिला प्रेमाने समजवलं. पण श्री, मला याची गरज नाही. गरज नाही का? ठीक आहे, मग मी जेव्हा कामासाठी महिनाभर बाहेर जाईल किंवा रात्री कधीही येईन किंवा येणारही नाही, तेव्हा तू मला कशाला कॉल करशील ना. दे इकडे तो फोन, श्री त्याच्या मोबाईलमध्ये डोकवत म्हणाला आणि अदितीला तिची चूक समजली. मी नाही देणार. मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिला आहे, त्याच्यासाठी तरी मला हा फोन कसा वापरतात हे शिकावं लागेल. अदितीने लगेच बाजू सावरली आणि श्रीच्या चेहऱ्यावर स्मित आलं. त्याने हात वर करून वेटरला बोलवलं आणि जेवणाची ऑर्डर दिली. डान्स, त्याने अदितीकडे हात केला. पण मला येत नाही. काही अवघड नाही, मी शिकवतो तुला, चल. फक्त मी सांगेन तसं कर, श्री म्हणाला आणि तिने त्याच्या हातात हात दिला. श्रीने तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला जवळ घेतलं. एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हातात तिचा हात घेत श्रीने डान्स करायला सुरुवात केली. अदिती हळूहळू त्याच्या स्टेप्स मॅच करत होती. थोड्याच वेळात ती प्रोफेशनल डान्सरसारखी डान्स करत होती. शब्दमुखे झाले होते आणि फक्त भावना बोलत होत्या. डोळ्यांची भाषा आता डोळ्यांना समजत होती. ते दोघेही एकमेकांसाठी किती खास आहेत हे त्यांचा स्पर्श त्यांना सांगत होता. देखा हजारों दफा आपको, फिर बेकरारी कैसी है, संभाले संभलता नहीं ये दिल, कुछ आप में बात ऐसी है, लेकर इजाज़त अब आपसे, सांसें ये आती जाती है, ढूंढे से मिलते नहीं हैं हम, बस आप ही आप बाकी है. एकमेकांच्या डोळ्यामध्ये गुंग होत दोघेही डान्स करत होते. वेटरने जेवण आणलं आणि ते जेवायला निघून आले. अदिती, उद्या आई आणि बाबा गावी जाणार आहेत संध्याकाळी. तू आणि मी शनिवारी रात्री जाऊ, चालेल ना तुला? हो, अदिती हसून म्हणाली. गुड. नीला तिला पुढे पाठवायचं की आपल्याबरोबर नेऊया, श्रीने विचारलं. तुम्ही म्हणाल तसं. बरं, मग तिलाच विचारू, श्री म्हणाला आणि अदितीने होमध्ये मान हलवली. अदिती, जेवण आवडलं? हो, खूप छान आहे. हो आणि नाही याशिवाय सुद्धा खूप काही आहे बोलायला जान, श्री तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. दोघे घरी पोहोचले तोपर्यंत खूप रात्र झाली होती. सगळे झोपले होते. अदितीने एकदा नीलाच्या रूममध्ये डोकावलं तर ती शांत झोपली होती. दोन्ही घरांमध्ये व्यवस्थित सेट झाली होती ती. भाषा अजून समजत नसली तरी समंजसपणे सगळं शिकत होती. श्री, हे सगळं काय आहे?
समोर बऱ्याच बॅग बघून अदितीने श्रीला विचारलं, तुझी शॉपिंग? माझी शॉपिंग? पण मी तर शॉपिंगला गेलेच नाही. अदिती गालावर बोट ठेवून विचार करत होती. तू नाही, मी केली आहे तुझी शॉपिंग. एकदा चेक करून घे. काही नाही आवडलं तर चेंज करता येईल. तुम्ही आणलं असेल तर छानच असेल, अदिती हसत म्हणाली. तरीही एकदा बघ ना, श्री म्हणाला आणि अदितीने बॅग्स ओपन करायला घेतल्या. श्री, हे बघा ना, हा ड्रेस खरंच खूप सुंदर आहे. कलर तर खूपच आवडला मला. हा सुद्धा मस्त आहे. ती एक एक करत ड्रेस अंगाला लावत होती. ड्रेस आवडले तुला? हो, सगळेच्या सगळे खूप छान आहेत, फक्त हे 3 सोडून, अदिती ड्रेसकडे बघत म्हणाली. का? हे का नाही आवडले तुला? श्रीने प्रश्नार्थक बघितलं. नाही म्हणजे ते पण छानच आहेत, पण असे ड्रेस मी कधी घातले नाहीत ना, म्हणून, अदिती म्हणाली आणि त्यावर श्रीने तिचा वॉर्डरोब ओपन केलं. हे बघ, हे तुझे ड्रेस. त्याने एक एक ड्रेस काढले आणि अदिती डोळे फाडून त्याच्याकडे बघत होती. हे एवढे छोटे ड्रेस माझे आहेत? अदितीने अविश्वासाने विचारले. नाही, माझे आहेत, मी घालतो हे ड्रेस. श्री तिला चिडवत म्हणाला आणि ती गप्प बसली. अदिती, हे रात्री घालायचे कपडे आहेत, जा आणि चेंज करून ये. हे कपडे मी नाही घालणार, अदिती श्रीकडे बघत म्हणाली. मी तुला विचारलं नाही, सांगितलं आहे. विसरलीस आम्हा बाबा काय म्हणाले ते? जा आणि लवकर चेंज करून ये, तोपर्यंत मी सगळं कपाट लावतो, श्री तिला इग्नोर करत म्हणाला. तिने नाईलाजाने ते कपडे घेतले आणि चेंजिंग रूममध्ये गेली. श्रीने सगळं कपाट नीट लावलं. त्याने चेंज केलं आणि तो बेडवर आडवा झाला. जवळजवळ 15 मिनिटं होऊन गेली तरी अदिती बाहेर आली नव्हती. अदिती, श्रीने आवाज दिला. हो? किती वेळ लागणार आहे तुला? चल लवकर बाहेर ये, श्री करारी आवाजात बोलला आणि ती निमूटपणे बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक अवघडलेपणा जाणवत होता. ती हाताने टॉप खाली खेचायचा प्रयत्न करत होती. अदिती, खूप छान दिसत आहेस तू. हेच कपडे घालून घरभर फिरत होतीस तू, आणि आज रात्री घालायला सुद्धा तुला लाज वाटत आहे. जान, इथे माझ्याशिवाय कोणीच नाही, ये इथे बस. श्रीने तिला बाजूला बसायला खुणावलं. ती थोडं अंतर राखून बसली. त्या क्रॉप टॉपमधून तिची गोरी कंबर आणि पोट दिसत होतं. ती त्याला लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे चाललेले निरर्थक प्रयत्न पाहून श्री गालात हसत होता. अदिती, सोड त्या टॉपला आणि इकडे बघ. नीट लक्ष देऊन बघ. मी जे दाखवतो ते परत परत सांगणार नाही मी. श्री हातात तिचा नवीन आयफोन घेत म्हणाला आणि ती त्याच्याकडे सरकली. अदिती, मी यामध्ये माझा, आईचा, बनीचा, आदीचा, साक्षीचा, मम्मा सगळ्यांचे नंबर सेव्ह केले आहेत. बघून घे म्हणत श्रीने तिला फोनचे सर्व फीचर्स समजावून सांगितले. पण मला काही नाही समजलं तर? अदितीने प्रश्न केला. काही अडलं तर उद्या विचार. आता झोप, रात्र खूप झाली आहे. गुड नाईट. गुड नाईट, अदिती म्हणाली आणि त्याच्या बाजूला आडवी झाली. सकाळीसुद्धा अदिती श्रीच्या कुशीत शिरून झोपली होती. सकाळी ती उठली आणि तिने प्रेमाने श्रीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्या स्पर्शाने श्रीला जाग आली. गुड मॉर्निंग. आज काही स्पेशल आहे का? श्रीने अदितीच्या फेसवर स्माईल बघून विचारलं. माहीत नाही, पण मला ना काल रात्री खूप शांत झोप लागली. आजपर्यंत एवढी शांत झोप लागलेली मला आठवत नाही. कदाचित तुमच्या मिठीत मला शांत झोप लागते. काल सकाळीसुद्धा मी खूप गाढ झोपले होते, अदिती म्हणाली. तिचा चेहरा टवटवीत दिसत होता. चेहऱ्यावरची मरगळ, दुःख, वेदना जाऊन त्याची जागा आता आनंदाने घेतली होती. दिवसेंदिवस ती उजळत चालली होती. मथुरेवरून आलेली अदिती आणि ह्या अदितीमध्ये खूप फरक होता. मनाच्या निराशेने तिच्या शरीरावर सुद्धा इम्पॅक्ट केला होता. तिचं जेवणामध्ये लक्ष नसायचं, फक्त जगण्यासाठी जेवत होती ती, आणि त्यामुळे ती अशक्त वाटत होती. पण कालपासून तिच्यामध्ये लक्षणीय फरक झाला होता. ती स्वतःमध्ये बदल करून घेत होती. त्यातच श्रीला हायसं वाटत होतं. गुड मॉर्निंग. अशीच रोज हसत उठत जा आणि माझी सकाळ स्पेशल करत जा, श्री तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. अदितीने तिचं आवरलं आणि ती नीलाला उठवायला गेली. नीलाचं आवरून दोघीही खाली आल्या. रोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी पूजा केली आणि त्या बाहेर आल्या. सावित्रीबाईंची नजर अदितीवर गेली. त्यांनी तिच्या तोंडावरून मायेने हात फिरवला. अदिती, खूप गोड दिसत आहेस तू आज. असं वाटत आहे माझी जुनी अदिती परत आली आहे.
सावित्रीबाई तिच्याकडे बघत म्हणाल्या. तसाच आश्चर्याचा धक्का नाश्त्याच्या टेबलवर विजयराव आणि बनीलासुद्धा बसला. त्यांनीसुद्धा अदितीचं कौतुक केलं. श्री, मला वाटत होतं अदिती परत आली म्हणून एक ग्रँड पार्टी द्यावी, पण अदितीला अजून सगळं आठवत नाही. त्यामुळे पार्टी न देता आपल्या सगळ्या स्टाफला स्वीट आणि गिफ्ट देऊया. तेवढंच त्यांचे ब्लेसिंग्स मिळतील आणि आपला आनंदसुद्धा त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करता येईल. तुझं काय म्हणणं आहे? विजयरावांनी विचारलं. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. तुमचं काय मत आहे? विजयरावांनी सावित्रीबाई आणि बनीकडे बघितलं. मला तर बाई आवडलं तुमचं मत. बाबा, खूप छान आयडिया आहे, बनी पण म्हणाला. ठीक आहे, मग आपण गावी जाऊन आलो की मग एक दिवस ठरवू, काय श्री? तुम्ही म्हणाल तसं बाबा. पण तुलासुद्धा वेळ हवा ना. अदिती एकटी नाही, तू सुद्धा हवा आहेस तिच्याबरोबर. ठीक आहे बाबा, माझं शेड्यूल चेक करून तुम्हाला सांगतो. नीला, आम्ही गावी जाणार आहोत. तुझी मा आणि श्री अंकल मागून येणार आहेत. तुझं काय, तुला कुणासोबत यायचं आहे? सावित्रीबाईंनी विचारलं. आजी, तुम्ही कधी जाणार आहात? नीलाने विचारलं. आज संध्याकाळी. आणि तुला आजी बोलायला कुणी शिकवलं? सावित्रीबाई कौतुकाने तिच्याकडे पाहत होत्या. मामीने शिकवलं तिच्या कोणाला काय बोलायचं ते, अदिती हलकंसं हसत म्हणाली. छान प्रगती आहे, विजयराव कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाले. आणि मा, तुम्ही कधी जाणार आहात? नीलाने अदितीकडे बघत विचारलं. 2 दिवसांनी, श्री म्हणाला आणि नीला विचार करत होती. मला आजीबरोबर जायचं आहे, ती बनीकडे बघत म्हणाली. दोघांचे काहीतरी इशारे झाले ते श्रीच्या लक्षात आलं. बनी, गावावरून आलो की नीलाच्या ॲडमिशनचं सुद्धा बघितलं पाहिजे, श्री म्हणाला. हो भाई, पण त्याच्या अगोदर तिचं ॲडॉप्शनसुद्धा व्हायला हवं ना. पेपर ऑलमोस्ट रेडी आहेत, बघू, वेळ भेटला की जाऊन येईल अम्मा बाबाकडे. डोंट वरी, पेपर्स नंतर सबमिट केले तरी चालतील. देसाईंच्या नातीला कोण ॲडमिशन नाकारेल? विजयराव म्हणाले. हो, ते तर आहेच, आपलं नावच पुरेसं आहे, बनी हसत म्हणाला. अदिती, येऊ मी? श्री अदितीला बाय करत म्हणाला. काय झालं? तोंड एवढं बारीक का केलं आहेस तू? श्रीने तिला विचारलं. तुमच्याशिवाय मन नाही लागणार म्हणून, अदिती बारीक तोंड करत म्हणाली आणि श्रीने तिला जवळ घेतलं. डोंट वरी जान, संध्याकाळी लवकर घरी येईल आणि तुझ्यासाठी एक सरप्राईजसुद्धा असेल आज. काय सरप्राईज आहे? अदिती एक्सायटेड होत म्हणाली. सरप्राईज सांगितलं तर ते सरप्राईज राहील का? श्रीने तिच्या डोक्यावर टपली मारली. अदितीने हुंकार भरला. बाय, टेक केअर. मेडिसिन्स वेळेवर घे, आराम कर आणि काही वाटलंच तर मला कॉल कर. चल निघू मी? श्रीने विचारलं. हो, बाय. अदितीने हसून त्याला बाय केलं.